नमस्कार बहिणींनो. अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यावरती सातत्याने अन्याय काय होतो? अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना उन्हाळी सुट्टी का मिळत नाही एका महिन्याची? अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा हक्क का प्राप्त होत नाही? आणि शेवटचा प्रश्न म्हणजे अंगणवाडी सेविकांना सन्मानाचं जीणं कधी बहाल होणार आहे? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न. बहिणींनो, अंगणवाडी सेविकांवरती जो सातत्याने अन्याय होत आलेला आहे, कुठंतरी कालच्या कार्यक्रमामधनं खऱ्या अर्थानं सगळ्या अंगणवाडी सेविकाताईंना असं वाटत होतं की त्यांच्या मानधनाचा प्रश्न हा निश्चितच सुटला जाईल. कारण की संपूर्ण भारतामध्ये गर्भवती माता, स्तनदा माता आणि लहान लहान मुलं यांना खऱ्या अर्थानं आहार कुणी पोहोचवत असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी कुणी घेत असेल, त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे कोणी जपत असेल, तर ती फक्त अंगणवाडी सेविकाताई आहे, मदतनीसताई आहे. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे ह्या सगळ्यांना वागवण्याची, त्यांची काळजी घेण्याची आणि सर्व शासकीय योजना आहारासकट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही सेविकाताई अत्यंत प्रामाणिकपणानं पार पाडते. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की काय अंगणवाडी सेविकाताईंना आमच्या न्याय मिळतो का? त्यांनी कित्येक वर्ष आणखी आयुष्याची ही इतक्या तोडपुंजा मानधनावरती काम करायची. त्यांना रिटायरमेंटनंतर पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा हक्क जसा इतरांना मिळतो, तसा त्यांना मिळवण्याचा अधिकार नाही आहे का? 60 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांनी कोणाच्या समोर हात पसरवायचे? उद्या हातपाय थकल्याच्या नंतर ज्या वेळेला त्यांच्या खात्यावरती पैसे नसतील, तर त्यांनी कुणाला पैसे मागायचे? बिमार पडल्या, दवाखान्यात जायचं असेल तर कुणाकडे हात पसरवायचे? हा प्रश्न आहे. मदतनीसताईंना तर पगार त्यांच्यापेक्षा कमी आहे, अंगणवाडी सेविकाताईंपेक्षा सुद्धा कमी आहे. मग त्यांनी उतार वयामध्ये नेमकं काय करायचं? कुणाच्या सहाय्यानं, कुणाच्या आधारानं जीवन जगायचं? हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकीकडे गुजरात राज्यामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा प्रश्न मार्गी लागतो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर. मग महाराष्ट्रासारख्या अतिप्रगत राज्यामध्ये, की जे राज्य संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा वळण देण्याचं काम करते, त्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांची अशी परिस्थिती असावी, मदतनीसताईंची परिस्थिती अशी असावी, इतकी हलाखीची आणि बिकट असावी की त्यांना वेळेवरती मानधन नाही, वेळेवरती प्रोत्साहन भत्ता नाही, त्यांच्या खात्यावरती वेळेवरती पैसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मात्र कुठंतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय का? या व्यवस्थेने कुठेतरी त्यांना भरडून काढलंय का? किंवा भरडल्या सातत्याने जातंय का? हा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजना आली, अंगणवाडी सेविकाताईंनी काम करायचे. राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध योजना आल्या की अंगणवाडी सेविकाताईंनी काम करायचे. म्हणजे कुठलंही काम असलं की समोर दिसते ती अंगणवाडी सेविकाताई. मग प्रत्येक कामासाठी समोर दिसणारी अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला ज्यावेळेला पेन्शनचा प्रश्न येतो, ग्रॅज्युइटीचा प्रश्न येतो, मानधनवाढीचा प्रश्न येतो, त्यावेळेला अंगणवाडी सेविकाताई दिसत नाही. काय हरकत आहे थोडीशी पगार दरवर्षी वाढवायला? इतर कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी त्यांच्या मानधनामध्ये वाढ होते, त्यांच्या पगारीमध्ये वाढ होते, मग त्याच धर्तीवरती अंगणवाडी सेविकांना सुद्धा प्रत्येक वर्षी जसं खाजगी क्षेत्रामधल्या कर्मचाऱ्यांना 10% वाढ मिळत असते, काय हरकत आहे सेविकाताईंना प्रत्येक वर्षी 10% वाढ द्यायला? इतरांना महागाई भत्ता भेटतो, इतर अलाउन्सेस मिळतात, अंगणवाडी सेविकांना काही महागाई वाढत नसते का? जर समजा एखाद्या राज्यामध्ये तेलाचा भाव, खायच्या तेलाचा भाव 160 वरून 170 रुपये गेला, तर तो काय अंगणवाडी सेविकाताईंसाठी काय 160च रुपये राहतो का? त्यांच्यासाठी ते भाव वाढत नसतात का? म्हणजे अजब या ठिकाणचं प्रशासन आहे आणि अजब ठिकाणचा या ठिकाणी जर असा कारभार असेल, तर अंगणवाडी सेविकाताईंवरती कुठेतरी अन्याय होतोय अशा प्रकारची भावना ज्यावेळेला त्या व्यक्त करतात, त्यावेळेला कुठेतरी दुःख वाटतं. अतिशय तुटपुंजा मानधनामध्ये माझ्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई कार्यरत आहेत, कार्य करत आहेत. प्रचंड तळमळीनं, जिद्दीनं आणि संवेदनशीलतेनं तेव्हा ते कामं करतात, त्यावेळेला या भारतामधल्या एका मोठ्या घटकापर्यंत शासकीय योजना चांगल्या पद्धतीने पोहोचते. आज आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्या ठिकाणी ज्यावेळेला भारत सांगतो की आमच्या देशांमध्ये हे बघा, डिलिव्हरीमध्ये अत्यंत कमी मॉर्टॅलिटी रेट आहे, म्हणजे मृत्यूदर अत्यंत कमी आहे, आम्ही हा मृत्यूदर कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, भारतामधलं कुपोषणाचं प्रमाण आम्ही कमी केलेलं आहे, हे ज्यावेळेला भारत राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवरती सांगतो, तर छाती अशी अभिमानाने फुगून येते. परंतु हे कार्य ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घडतं, बरोबर आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आहार पोषणाची जबाबदारी ज्या अंगणवाडी सेविकाताईंवरती आहे, ज्यांच्यामुळं भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावलौकिक होतं, त्यांना न्याय मिळतो का? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही राज्य शासनाला विनंती करतो
की कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकाताईंचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे. त्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी आणि मानधनामध्ये वाढ ही कोणत्याही परिस्थितीमध्ये झालीच पाहिजे आणि त्यांना मान सन्मानाचं जीवन हे बहाल झालं पाहिजे. बहिणींनो, यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट करून प्रतिक्रिया तुमची नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.